आध्यात्मिक साहित्यांचा अभ्यास केला असता बऱ्याच थोर विभूतींचे दृष्टांतविषयक अनुभव वाचायला मिळतात. दृष्टांत म्हणजे एक ब्रह्मांडीय कृपाच म्हणावी, की ज्याद्वारे जीवनाच्या मार्गावर भरकटलेल्या व्यक्तीला योग्य मार्गापर्यंत पोहोचवण्यास ब्रह्मांड मदत करते. आता यामध्ये दोन्ही गोष्टी येतात. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींची सांगड येथे बसते. अध्यात्म मानवाला धैर्य, विश्वास ठेवायला शिकवते, तर विज्ञान, शोध, संशोधन मानवाला कर्म करायला शिकवते. दीर्घ चिंतन केले असता अध्यात्म आणि विज्ञान यामध्ये एका गोष्टीचे साम्य आढळते. अध्यात्मामध्येही आध्यात्मिक त्या ब्रह्मांडीय शक्तीचा शोधच घेत असतो, तर वैज्ञानिक प्रयोगामध्येही संशोधक अभ्यासामधून लपलेल्या निष्कर्षांचा किंवा नवीन शोधाचा शोध घेत असतो. पण एक सत्य बाजू सांगू का? अध्यात्मामध्ये शोधक, संशोधक म्हणून येतात खरे, पण शोध घेता घेता ते कधी हाडाचे आध्यात्मिक होऊन बसतात त्यांचेच त्यांना कळत नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, प्रयोग करून बघायला हरकत नाही. दत्त हाची अवधूत या पुस्तकामध्ये अगदी सुरुवातीलाच एक वाक्य लिहिलेलं आहे. खेळ खेळ म्हणून खेळण्यास निघालो, खेळ खेळ म्हणून खेळण्यास निघालो, आणि या खेळात कधी रंगलो कळलेच नाही. शोध मार्गांचा, शोध निष्कर्षांचा, शोध दृश्याकडून अदृश्याचा.